लग्नाची पहिली रात्र नवरा झोपायला गेला आणि असं घडलं की 2 दिवसाचं लग्न व तिसरा दिवस प्रवासाचा. सर्व दमले होते. पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते आणि लग्नानंतरची ती त्याची मिलनाची पहिलीच रात्र होती. मनोहर फार आनंदात होता. रात्री तो आपल्या खोलीत गेला. त्याला अपेक्षा होती की हिंदी चित्रपटाच्या नायकासारखी त्याची नववधू देखील त्याची वाट बघत पलंगावर बसलेली दिसेल. पण माधुरी तर खुर्चीवर बसलेली होती. मनोहर तिच्याजवळ आला. इथं अशी काय बसली आहे? मला काही महत्त्वाचे बोलायचे आहे, माधुरी म्हणाली. आजच? आत्ताच? होय, आजच आणि आत्ताच. बरं बोल, काय सांगायचे आहे? मी लग्नाला तयार नव्हते. मनोहर एकदम दचकला. काय म्हणतेस? तुला वेळ लागलाय की काय तुला? अगं, परवाच आपलं लग्न झालं ना, आणि आज तू हे काय म्हणतेस? कोणी काही बोललं का तुला? नाही, मग काय? जे खरं आहे तेच तू मला सांगते. हे लग्न मला मान्यच नव्हते. अगं, मग हे लग्नाच्या अगोदर नाही का सांगायचं तू? इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरणं शक्य नाही. माझा नाईलाज होता. म्हणजे? तुला हे तर ठाऊकच आहे की माझे आईवडील माझ्या लहानपणीच एका अपघातात वारले. काकांनी सांभाळले मला. काका तसे प्रेमळ होते, पण काकूंनी मला खूप छळ केला. स्वतःच्या मुलांबरोबर चांगली वागायची, पण माझ्याशी मात्र सावत्रपणे वागायची. घरातली सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायची. माझ्या प्रत्येक गरजांसाठी, आवडीनिवडीसाठी मला नेहमीच मन मारून राहावे लागायचे. माझ्यामुळे काकांमध्ये सारखे वाद व्हायचे. काकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती व माझी उत्पन्नाची काही सोय नव्हती. शेवटी काकांनी जमेल तसे माझे लग्न उरकवून स्वतःची मोकळीक करून घेतली. मलाही नाही म्हणायला सोय नव्हती लग्नासाठी. मीही कंटाळा करून लग्नाला तयार झाले. शेवटी माझ्याजवळ काही पर्याय नव्हता, माधुरी सांगत होती. हालच सोसायचे असतील तर कुठेही असो, काकांकडे कशाला? एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचाराने मी लग्नाला विरोध केला नाही. पण आता तर लग्न झालंय ना? मनोहरला काही उलगडा होत नव्हता. होय, पण मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हतं, माधुरी म्हणाली. मग कोणाशी करायचं होतं? मनोहर आता वैतागला होता. त्याचा आवाज थोडा वाढला होता. जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही. शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावर सर्व गोष्टी जातील, माधुरी शांतपणे म्हणाली. मनोहरला माधुरीच्या व्यवहाराचे फार आश्चर्य वाटत होते. अगं, पण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. माझ्याबरोबर त्यांची सून म्हणजे तूही आता त्यांच्या जगण्याची आशा आहेस. शिवाय नातेवाईक व इतर सर्वांना कळले तर ते सर्व काय म्हणतील? शांतपणे तो म्हणाला. तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तितक्याच शांतपणे माधुरीही त्याला म्हणाली. मनोहरचा पारा परत एकदम वाढला, पण त्याने स्वतःला आवरले. पहिल्याच रात्री तमाशा नको, पण माधुरीच्या या असल्या वागण्याने तो दुखावला. काय करावे हेच त्याला समजेना, काय बोलावे हे देखील त्याला कळेना. 3 दिवसांपूर्वीच उत्साहाने लग्न झाले आणि आज त्याची बायको त्याला म्हणते की हे लग्न मुळातच तिला मान्य नाही, आणि यापेक्षाही हे की तो तिची आवडच नाही. हा अपमान गोट गिळत तो पलंगावर बसला. हे बघ, आता माझे प्रॉब्लेम आणि तुझे प्रॉब्लेम काही वेगवेगळे नाही. बरं मला सांग, मी तुझी आवड नाही याचा काय अर्थ घ्यावा? मनोहरने तिला समजविण्याचा प्रयत्न केला. याचा एकच अर्थ, माझी आवड तुम्ही नाही, माधुरी शांतपणे म्हणाली. पण माझ्यात काय दोष आहे? तुमच्या गुणदोषांची विवेचना करण्यात मला रस नाही, माधुरी हळूच म्हणाली. खरं काय ते सांग. प्रस्तावना बरीच झाली. मनोहरला आता सहन होत नव्हते. सांगते ऐका, माधुरी बोलू लागली. माझ्या एकावर अतोनात प्रेम आहे. माझ्यासाठी तो ईश्वरच आहे, माझा देवच आहे. हवं तर दैवत समजा. मी त्याला कधीही विसरू शकत नाही. मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे. दिवस रात्र त्याचाच विचार करते. माझं प्रेम अगदी पवित्र आहे, जसं राधाचं प्रेम आहे, जसं मीराचे आहे. पण प्रेम झालं असलं तरी आम्ही दोघे लग्न करू शकत नाही. काकू माझ्या लग्नाची घाई करत होते, म्हणून मी ठरवलं की आमचे प्रेम जगात अमर करायचं. नावापुरता आपापला संसार रेटावा लागला.
तरी पण एक दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं. संसाराच्या या वेगवेगळ्या बंधनात असलो तरी एक दुसऱ्याच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही. पण ही तर फसवणूक झाली ना. कुणाची? तुझ्याकडून माझी आणि तुझ्या प्रियकराकडून तुझी आणि तुम्हा दोघांकडून सर्वांची व समाजाची देखील. समाजाच्या तर कोणी गोष्टीच करू नये. माधुरी शांतपणे बोलली. समाजाने मला काय दिलं? समाजात आणि चार चौघात राहून देखील आजपर्यंत मी एकटीच जगत आहे. माझे आई वडील गेल्यापासून सतत माझी फसवणूकच होत आहे. काकांच्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये कारण नसताना समाजानेच तर भेदभाव केला. असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची? मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो माझ्या प्रियकराने मला दिलेला आहे. माझ्या प्रियकराने कोणाचीही फसवणूक केली नाही. त्याने सर्व नाती-गोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहे. खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना मानत नाही. उरला प्रश्न तुमचा, तर माझं स्वतःचं लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्याने माझ्याचबरोबर सर्वात मोठी फसवणूक झालेली असल्याने तुमच्याशी फसवणूक करण्याची मी परिस्थिती देखील नव्हती. मनोहरला बधीर झाल्यासारखं झालं. एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोण्या तिसऱ्याशी असल्याचे चक्क कबुली देत होती. नवल म्हणजे यासाठी तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती. याला स्त्री स्वातंत्र्य म्हणता का? काय करावे हे त्याला समजेना. आईवडिलांनी त्याच्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती. लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची सतत चर्चा होत होती. आईवडील तर नातवंडाच्या स्वप्नात देखील रमले होते. आता त्यांना या सर्व प्रकरणाची जराशी कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल. वडिलांचे तर नुकतेच बायपास ऑपरेशन झालेले आहे. त्यांना तर हा आघात सहनच होणार नाही. आई देखील खचून जाईल. चार चौघांना तिला सामोरे जाता येणार नाही. आजपर्यंत समाजात ताठ मानेने जगणाऱ्या त्याच्या आईवडिलांचे काय होईल? नवीन नवरी त्याला लगेच सोडून गेल्यावर लोकही त्याच्याबद्दल नाही ते बोलतील. या सर्वांना तो कसं काय तोंड देणार आहे? या सर्व विचारांनी मनोहर फारच काळजीत पडला. मग आता पुढे काय? मनोहरने विचारले. त्याच्या आवाजात वेदना होत्या. हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते? म्हणजे तू जाणार आहेस का? होय, पण कुठे? सध्या तरी माहीत नाही. थोडा वेळ दोघेही शांत बसले. मनोहर सारखा माधुरीकडे बघत होता. माधुरीची नजर खालीच होती. ती पायातल्या अंगठ्याच्या नाकाने जमिनीवर मनातलं काहीतरी कोरत होती. ती सर्वांना सांगून मोकळी झाली होती. आता मनोहरची निर्णय घेण्याची वेळ आली होती. काय करावे हाच विचार त्याला सारखा त्रास देत होता. त्याचे मते लग्ना अगोदर काही संबंध असले तर बहुधा सर्व मुली ते गुपितच ठेवतात व आपल्या संसारात रमतात. पुरुषही काही वेगळं वागत नाही. पण इथं तर पहिल्याच रात्री सर्व उघडकीस आलं होतं आणि मुख्य म्हणजे त्याच्या बायको त्याला सोडून जाणार होती आणि याची तिला कोणतीही खंत नसल्याचे मनोहरला भासत होते. आयुष्यात येणाऱ्या बऱ्याच वाईट गोष्टींची तिला काही एक कल्पनाही नसली तरी ती काही येण्याच्या व ऐकण्याच्या मनस्थितीत वाटत नव्हती. आता मार्ग मनोहरलाच शोधायचा होता. हे बघ, मी तुझ्या प्रियकराला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहीत असणं शक्य नाही. पण त्याने जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. लहान वयातल्या बालिश प्रेमाचा गैरवापर केल्याचे मला जाणवत आहे. तू वेळीच सावध हो. त्याचा नाद सोड, नाहीतर तुझी वाईट सर्वात जास्त खडतर असणार आहे. प्रेमाच्या वाटेवर कितीही संकट सहन करायची माझी तयारी आहे. आता मनोहर चिडला. तुला एकटीला सहन करावं लागणार आहे. जाऊ दे, जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही. आता असं कर, 2-4 दिवस जाऊ दे. माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे. मग मी तुला तुझ्या काकांकडे स्वतःच पोचून येईन. मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील. तोपर्यंत कुठंही या गोष्टीची चर्चा करू नको आणि काळजी तर मुळीच करू नको. एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही. माझं प्रेम 4च दिवसाचे असलं तरी ते प्रबल्य आहे.
त्यात बालिशपणा नाही. तू पलंगावर शांत झोप, मी सोफ्यावर झोपतो. सकाळी मनोहरची झोप उशिराच उघडली. घड्याळात 8 वाजले होते. खोलीत माधुरी नव्हती. त्याला एकदम धस्स झाले. माधुरी कोणालाही न सांगता निघून गेली तर? त्याच्या मनात या विचाराने तो अस्वस्थ झाला. घाईघाईने तो बाहेर आला आणि पाहतो तर काय, माधुरीचे स्नान नुकतेच झालेले वाटत होते. अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळेच होते. बाबा सोडं नेसून पूजा करायला बसलेले होते. माधुरी बाबांसाठी पूजेची तयारी करत त्यांच्याजवळ बसली होती. एक एक फूल वेचून माळा गुंफत होती. हे सर्व बघून मनोहरला फारच आश्चर्य वाटलं. माधुरीच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. रात्रीच्या माधुरीपेक्षा ही माधुरी फारच वेगळी दिसत होती. मनोहरच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. बराच वेळ तो माधुरीला बघतच तसाच उभा होता. बाबांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. सुनबाई, तुमचे यजमान उठले, त्यांच्यासाठी चहा पाण्याचे बघा, बाबा हसत म्हणाले. मनोहर परत आपल्या खोलीत परतला. त्याला काहीही समजेना. थोड्याच वेळात माधुरी चहा घेऊन खोलीत आली. चहा टेबलावर ठेवून ती परत जाऊ लागली. मनोहर म्हणाला, थांब, बाबांची पूजा आटोपली की येते. म्हणून ती निघून गेली. मनोहरचे स्नान वगैरे आटोपले तोपर्यंत माधुरी खोलीत आलेलीच नव्हती. मनोहरला तिला बराच काही विचारायचं होतं. रात्रीची माधुरी व आत्ताची माधुरी यात त्याला बराच फरक जाणवत होता. थोड्या वेळाने आईने त्याला हाक दिली. गरमागरम पोहे बनवले आहेत सुनबाईने, बाहेर ये. मनोहर बाहेर आला. माधुरीने त्याच्या हातात पोह्यांची प्लेट दिली. काय दादा, कुठं घेऊन जाणार आहेस वहिनीला हनीमूनसाठी? चुलत बहिणीने त्याला विचारलं. कुठं नाही. का रे, वहिनीला बाहेर नेणार नाही फिरायला? बाहेर तर नेणार आहे, पण मनोहर आईकडे वळला. उद्या किंवा परवा हिला माहेरी सोडणार आहे. का रे, त्याच्याकडून काही निरोप वगैरे आला आहे का? आईने विचारले. नाही, माधुरीचीच जायची इच्छा आहे. मनोहरने कटाक्षाने माधुरीकडे बघितले व म्हणाला. काल रात्री म्हणत होती तिचे काही जरुरी काम आहे, तिला माहेरी जावं लागेल असं ती सांगत होती. आता सर्व जोरजोराने हसू लागले. मनोहरला गोंधळल्यासारखं झालं. त्याने माधुरीकडे बघितलं तर तीही हसत होती. त्याला कळेना की सर्व का हसताय. तो रागाने म्हणाला, हसायला काय झालं माझ्यावर? काल कोणती तारीख होती? आईने विचारलं. तो म्हणाला, 1 एप्रिल. लगेच मनोहरच्या तोंडून निघाले. दादा, तू एप्रिल फूल बनला. चुलत बहिणीने त्याच्या पाठीवर थप्पा दिला. सुनबाईने सांगितलं सगळं आम्हाला, बाबा म्हणाले. तो विचार करू लागला. मनोहर आता आणखीच चिडला. पण मग तो प्रियकर, अरे तो गोपाळकृष्ण सोबत आणले आहे, सुनबाईने पूजेसाठी ठेवले आहे देवाऱ्यात. आई हसत म्हणाली.